नागपूरमध्ये हर घर तिरंगा रॅलीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सहभागी झाले। या यात्रेदरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आमच्या प्रतिनिधींनी संवाद साधलाय, आपण पाहूया। प्रत्येक भारतीयाचा स्वाभिमान आहे। या तिरंग्याला हातात घेऊनच आमचे सैनिक शौर्य दाखवत असतात। या तिरंग्याचा सन्मान राहायला पाहिजे, एवढीच आमची सगळ्यांची इच्छा आहे। स्वातंत्र्य लढ्याच्या संघर्षाची एक आठवण येते या यात्रेत सहभागी होताना। निश्चितपणे, कारण जोपर्यंत आपल्या स्वातंत्र्याचं मोल हे आपल्याला लक्षात राहणार नाही, तोपर्यंत आपल्याला केवळ अधिकार समजतील, कर्तव्य समजणार नाहीत। आणि म्हणून मला असं वाटतं की हे स्वातंत्र्याचं मोल देखील आपल्याला समजलं पाहिजे। आज स्वातंत्र्य दिनानिमित्त लाडकी बहीण योजनेत देखील पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। एक महत्त्वाकांक्षी अशी योजना राज्य सरकारची आहे। अतिशय महत्त्वाकांक्षी योजना आहे, त्याची सुरुवात आम्ही केली आहे आणि 17 तारखेला 1 कोटीपेक्षा जास्त लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जातात। आज कोराडीला विदर्भातील सर्वात मोठ्या जिम्नॅस्टिक इंडोर स्टेडियमचं उद्घाटन तुमच्या हस्ते होत आहे। ही अतिशय मला आनंदाची गोष्ट आहे। एक अतिशय सुंदर स्टेडियम या ठिकाणी तयार झालेलं आहे। नागपूरमध्ये खेळांच्या फॅसिलिटीज आम्ही तयार करतो आहोत की ज्यातनं चांगले खेळाडू तयार झाले पाहिजे। तर कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोवळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।